नमस्कार, मी वैद्य योगेश राठोड. आज आपणास हे जे औषधी बनवत आहे हे वचा हरिद्रागण, वचागण आणि हरिद्रागण ह्या दोन गणाला एकत्र करून आपण हे मेडिसिन. वचागणामध्ये वचा, मुस्ता अशा त्यामध्ये कुटकी पण ऍड केलेला आहे आपण. आणि हरिद्रागणामध्ये दारू, हळद, हरितकी, तसेच कृष्णपर्णी, तसेच मुस्ता, वचा, एसटी मधू या दोन्ही गणाला मिळून आपण एक कफज रोगासाठी हे योग बनवलेला आहे. तर हा योग प्रमेह, मधुमेह, इंग्लिश मध्ये आपण त्याला डायबिटीस म्हणतो, डायबिटीस मेलाइटिस, तसेच पीसीओडी, स्त्रियांचे आजार, कफज आजार यासाठी हा रामबाण उपाय आहे. आपण रसायन वापरण्यापेक्षा हे वनस्पतींनी बनवलेले, याला आपण त्याच वनस्पतीचा काढा बनवून त्या काढ्याचा आपण त्याला मध्ये हा चूर्ण टाकून हा वचा हरिद्रागण बनवत आहे. आणि याची अशा पद्धतीने आपण 6 भावना देतो. 6 भावना देण्याचं कारण काय, तर आपण शास्त्राप्रमाणे जर बघायला गेलो तर ह्याचा काढा बनवून प्यायचं म्हटलं तर 100 ml पेक्षा जास्त डोस होतो. कोणाकोणाचं 200 ml सुद्धा होऊ शकतो. तेवढं पिणं पॉसिबल नाही आहे, तरच रिझल्ट येणार. मग आपण त्याला त्याच काढ्याची भावना देऊन आपण त्याचा डोस कमी करू शकतो. म्हणजे दिवसाला आपण 6 ग्रॅम अशा पद्धतीने एक डोस 6 ग्रॅम, तर सायंत्रिक 18 ग्रॅम आपण कमी प्रमाणात, म्हणजे त्याचे भावना दिल्यामुळे ते कमी प्रमाणात 18 ग्रॅम मध्येच पूर्ण दिवस जातो. असं काढा प्यायला गेलं तर सकाळी 100, दुपारी 100 आणि संध्याकाळी 100 असं 300 ml काढा प्यावा लागेल. आणि तो पॉसिबल नाही. या दगदगीच्या जीवनामध्ये राहणाऱ्या मुंबई, पुण्याच्या ह्याच्यात राहणाऱ्या लोकांना हे पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण हा वचा हरिद्रा योग बनवलाय. आणि त्याचे मी आधी पण तुम्हाला HbA1c चे रिपोर्ट्स पाठवलेले होते. आपण एका पेशंटला HbA1c 13 होता. 13 पासून काही महिन्यातच त्याचा 11 आला, त्यानंतर 9 आला, त्यानंतर असं करत 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 आपण 6.4 पर्यंत त्याला आपण कंट्रोलमध्ये आणलं, विदाऊट ॲलोपॅथी मेडिसिन. एकही औषधी ॲलोपॅथी नव्हता. आणि त्याचे कोरिलेटेड म्हणजे मूळ व्याधी काय होतं, तर ग्रहणी होतं. हा मूळ व्याधी होता. आणि त्याला सपोर्टिंग रोल करणारा हा मधुमेह तयार झाला. तर त्याच्या HbA1c वर आपण काम करून त्या पेशंटला चांगले रिझल्ट दिलेले आहे. तुमच्याकडे कोणी पेशंट असतील अशा पद्धतीचे तर राठोड आयुर्वेदामध्ये जरूर पाठवा. थँक्यू.